कडे भाजपचे आमदार सुरेश धस यांची सुद्धा अडचण वाढण्याची शक्यता वर्तवली जाते कारण धनंजय मुंडेंचे नाव घेताना पत्रकार परिषदेत आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीसह अनेक अभिनेत्रींची नावे घेत आरोप केलेत। आता अभिनेत्री प्राजक्ता माळीने या प्रकरणी थेट महिला आयोगाकडे धाव घेतली आहे। तसंच सुरेश धस यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा तिने केली आहे। पाहुयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात बरं का। परळीचा हाही एक पॅटर्न आहे। ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी। मंत्री धनंजय मुंडेंवर टीका करताना भाजपा आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतलं। मात्र या प्रकरणी आमदार सुरेश धस अडचणीत सापडण्याची शक्यता आहे कारण धस यांच्या वक्तव्याविरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळीनं महिला आयोगात तक्रार केली आहे। त्याच पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडताना प्राजक्ता माळी भावुक झाल्याचं बघायला मिळालं। संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा। सपना चौधरी, रश्मिका मंडाना, अजून काय माझ्या नवीन प्राजक्ता माळी, प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात बरं का। अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे, परळीचा हाही एक पॅटर्न आहे। त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या महिलांची नावं घेतली, त्याचा वापर केला, गैरवापर केला। त्यांनी स्वतःचा TRP वाढवण्यासाठी महिलांची नावं घेतली, अतिशय कुत्सितपणे टिप्पणी केली, अतिशय कुत्सितपणे। याआधीही हजारो नेत्यांबरोबर, प्रतिथयश क्षेत्रातल्या सगळ्या मान्यवरांबरोबर फोटो आहेत। मग तो फोटोचा रेफरन्स उचलून तुम्ही कोणाही बरोबर असं नाव जोडून टाकणार का? हे एक महिला म्हणून, महिला कलाकार म्हणून मला अतिशय ही बाब निंदनीय वाटते। महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही। बीडमध्ये इव्हेंट पॉलिटिक्स सुरू असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला होता। प्राजक्ता माळीसह रश्मिका मंदना आणि सपना चौधरी यांचं नाव घेत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती। त्यामुळे आपल्या बदनामी प्रकरणी आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी प्राजक्ता माळीनं केली आहे। तर सुरेश धस यांनी आपण माफी मागणार नसल्याचं स्पष्ट करत प्राजक्ता माळीचे कार्यक्रम बघणार नाही असं म्हटलंय। ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय, प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं, काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी। आणि फक्त माझीच नाही, माझ्याबरोबर अनेक महिलांचा त्यांनी चुकीचं नाव घेऊन उल्लेख केलेला आहे। माझं मत असं आहे की मी माफी काही मागणार नाही। त्यांचा गैरसमज जे आहे तो त्यांनी दूर करून घ्यावा, त्यांनी रिवाइंड पाहावं आणि राजकारणामध्ये त्यांना खेचण्याचं वगैरे काही संबंध नाही। त्या काय माझ्या दुश्मन नाही, माझी त्यांची नीटनाटकी ओळखही नाही बरं का। आणि मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा का काय तो कार्यक्रम पाहत असतो तेवढ्यापुरतं। जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जत्रा बघायचं बंद करू। प्राजक्ता माळीनं पत्रकार परिषदेतून आमदार सुरेश धस यांचा चांगला समाचार घेतला। तुम्ही महिलांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय, यातून तुमची मानसिकता दिसते अशा शब्दात प्राजक्तांना धस यांना सुनावलं। या प्रकरणी सुरेश धस यांच्यावर कारवाईसाठी प्राजक्ता माळी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। दरम्यान संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे सगळं सुरू असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला। अशा पद्धतीनं कुठल्याही राजकीय गोष्टीसाठी फिल्म इंडस्ट्रीमधल्या महिलांच्या नावाचा गैरउपयोग होता कामा नये। महिला आयोगाकडे दुपारी तक्रार नोंदवलेली आहे। मी त्यांनाही रिक्वेस्ट केलेली आहे की कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही याच्यावर योग्य ती कारवाई करावी। मी देखील कायदेशीर कारवाई करत राहीन। तर तुम्हा सगळ्यांना ही विनंती आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती की त्यांनी याबाबत काहीतरी ठोस कारवाई करावी। बेसलेस पुरावा कुठलाही असल्याशिवाय कोणीही बातमी करू नये अशा पद्धतीचे त्यांनी आदेश द्यावेत। राजकारणामध्ये कुणाची तरी कोंडी झालेली आहे म्हणून ती कोंडी फोडण्यासाठी अशा काही कृत्या लढवल्या जाऊ शकतात। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा फोकस
डायव्हर्ट व्हावा यासाठी केलेली प्रेस कॉन्फरन्स. माझं मत असं आहे की मी माफी बिफी काही मागणार नाही आणि हा विषय कृपया इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून पाया पडून विनंती, संतोष देशमुखच्या खुनाचा जो प्रकार झालेला आहे अतिशय निर्घृणपणे अमानवी आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने खून केलेला आहे. या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे बी हिरोईनकडे ढकलू नका. मत्सरयुक्त सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सापडत नसल्यानं संताप उसळलाय. देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी बीड जिल्हा एकवटला असून आक्रोश मोर्चे देखील निघतायत. मात्र धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतल्यानं नवा वाद उभा राहिलाय. त्यामुळे आता प्राजक्ता माळीच्या तक्रारीनंतर महिला आयोग सुरेश धस यांच्यावर कारवाई करणार का हे बघावं लागेल. दरम्यान या वादात सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणावरून लक्ष विचलित होऊ नये हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.